आज आपण मुळा आणि गाजराचं लोणचं बघतोय। मुळा आणि गाजराच्या अशा उभ्या फोडी करून घ्यायच्या, मिरची पण अशी उभी चिरून घ्यायची, 10-12 मिरच्या घेतल्यात, सगळं एकत्र केलं। मेथी, मोहरी, जिरे, धने, बडीशेप आणि कलोंजी घेतली आहे। हे सगळं मध्यम आचेवर परतून याची पूड करून घ्यायची मिक्सरला। दिल्ली साईडला हे लोणचं करण्यासाठी मोहरीचं तेल वापरतात, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तेल तुम्ही वापरू शकता। याची थोडी जाडसरच पूड करून घ्यायची मिक्सरला। तेलामध्ये फोडणी करून घ्यायची, फोडणी गार करायला ठेवायची। इथे मुळा आणि गाजरावर आपण तयार केलेला मसाला, हळद, चांगली अर्धी वाटी एवढा लिंबाचा रस घातला मी, हिंग पावडर, तिखट घातलं, मीठसुद्धा घालायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचं। या लोणच्यासाठी तुम्ही विनेगर पण वापरू शकता, पण मी लिंबाचा रस वापरला आहे। जर सीझनमध्ये ओली हळद मिळाली तर ती पण उभी चिरून तुम्ही घालू शकता, मस्त महिनाभर फ्रीजमध्ये टिकतं। नक्की करून बघा आणि व्हिडिओ कुठून बघताय हे सांगायला विसरू नका।